ओके. FYBSC मध्ये सगळ्या नवीन विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आणि सगळ्यांनी सिन्सिअरली अभ्यास करा. जसं 10वीमध्ये झालं किंवा 11वी-12वीमध्ये झालं तसं ह्यावेळेस होणार नाही आहे. आणि तुम्ही जसा अभ्यास कराल त्याप्रमाणेच तुम्हाला मार्क मिळतील. इंटरनल टेस्ट असतात प्रत्येक विषयाच्या 2-2. तर अशा सगळ्या इंटरनल टेस्ट तुम्ही जर दिल्या तरच तुम्हाला पास होता येईल. इंटरनल टेस्ट नाही दिल्या किंवा सोडून दिल्या तर मार्क मिळतील असं नाही. सो सगळ्यांनी सिन्सिअरली अभ्यास करा. झुलॉजीमध्ये खूप चांगले चांगले तुम्हाला विषय दिलेले आहेत. ते विषय तुम्हाला नेहमीच्या वापरात सुद्धा उपयोगाला येणार आहे. तर आपण ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट हा जो पेपर आहे तो मी घेणार आहे. दुसरा पेपर वाघमारे सर घेतील. सो वाघमारे सरांच्या पण तुम्ही ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि त्यांचे पण लेक्चर अटेंड करायचे. सो ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्टमधलं युनिट फर्स्ट आपण सुरुवात करतोय. द कॉन्सेप्ट ऑफ ॲनिमल डायव्हर्सिटी हे पहिल्यांदा पाहू. बायोलॉजी ही ब्रांच जी आहे त्यामध्ये ॲनिमल्सचं किंवा लाईफ फॉर्म्सचं ओरिजिन म्हणजे कुठून उत्पत्ती झाली, स्ट्रक्चर म्हणजे त्यांचं मॉर्फॉलॉजी, इंटरनल मॉर्फॉलॉजी आणि एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी कशी आहे, नंतर फंक्शन काय आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन काय आहे यावरती सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ जे ते अवलंबून असतं. तर सगळ्या फॉर्म्सचं त्यामध्ये अभ्यास आहे बायोलॉजीमध्ये. तर ह्या बायोलॉजीचे 2 पार्ट पडतात, झुलॉजी आणि बॉटनी. तर याच्यामध्ये झुलॉजी आणि बॉटनी मिळून बायोलॉजी तयार होते. ग्रीकमध्ये जर आपण बघितलं तर बायोस म्हणजे लाईफ आणि लॉगस म्हणजे स्टडी. झुलॉजीमध्ये जर आपण बघितलं तर झूऑन म्हणजे ॲनिमल आणि लॉगस म्हणजे स्टडी. तर झुलॉजी ही लाईफ सायन्सेसची एक ब्रांच आहे. यामध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो. तर कोणता स्टडी, तर त्यामध्ये ऑर्गॅनिझम्स जो आहे तो ॲनिमल असतो. बॉटनीमध्ये प्लांट असतात. ओके. तर प्लांट स्टडी हा बॉटनीत असतो आणि ॲनिमल स्टडी हा झुलॉजीमध्ये असतो. पहिलं पाहू आपण ॲनिमल डायव्हर्सिटी. तर ह्या डायव्हर्सिटीमध्ये प्रत्येक ॲनिमलमध्ये खूप डिफरन्सेस असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स हे डिफरंट प्रकारच्या इकोसिस्टीममध्ये राहत असतात. तर हे जो व्हेरिएशन दिसून येतं, हा जो त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो, तर याला म्हणतात ॲनिमल डायव्हर्सिटी. तर ॲनिमल डायव्हर्सिटीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये ॲक्च्युअली 3 किंगडम मानले गेलेले आहे. पहिल्यांदा सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत म्हणजे डोळ्याने न दिसणारे प्राणी म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि फंगस हे पहिल्यांदा ॲनिमलमध्येच मोडले जात होते. पण त्यांचा आता वेगळा किंगडम केलेला आहे. तर किंगडमचं नाव आहे प्रोटिस्टा. पहिल्यांदा 2च किंगडम होते, प्लांट आणि ॲनिमालिया. प्लांट आणि ॲनिमालिया असे 2च किंगडम होते पहिल्यांदा. आता 3 किंगडम झाले. प्रोटिस्टा हा एक किंगडम वेगळा केला आहे त्यांनी. याच्यामध्ये सगळे सिंगल सेल ॲनिमल किंवा सिंगल सेल प्लांट हे या प्रोटिस्टामध्ये येतात. आता हे प्रोटिस्टा कसे असतात, त्यांचे जनरल कॅरेक्टर्स आपण पुढे आपण हे पाहूया. तर याच्यामध्ये लिव्हिंग स्पेसीज आहेत ज्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट दोघांचे पण कॅरेक्टर्स दिसतात. आणि ते जर्मन झुलॉजिस्टने काढलेलं आहे. त्याचं नाव आहे E.H. हॅकेल. ओके. या किंगडममध्ये E.H. हॅकेलने हे वेगळं किंगडम मानलं आहे. तर प्रोटिस्ट जे आहेत
ते प्लॅन्क्टॉनचा मेन भाग असतात. प्लॅन्क्टॉन म्हणजे पाण्यावरती जे शेवाळ वगैरे दिसतं, तरंगणारं जे असतं त्याला प्लॅन्क्टॉन असं म्हणतात. काही प्रोटिस्ट जे आहेत ते पाण्यामध्ये राहतात, काही ओल्या जमिनीत राहतात, काही ह्युमनच्या आणि प्लांटच्या बॉडीमध्ये पण राहतात. प्रोटोझोन बॉडी जी आहे याच्यामध्ये प्रोटोप्लाझम असतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स नसतात, एकच सेल असते, म्हणून त्यांना प्रोटोझोन असं म्हटलेलं आहे किंवा असेल्युलर असं म्हटलं आहे, किंवा प्रोटोप्लाझमिक ऑर्गनायझेशन आहे त्यांची लेवलची. फक्त एकच सेल असते आणि त्यामध्ये प्रोटोप्लाझम असतो, त्यामुळे त्यांना असं म्हटलेलं आहे. सेल जी आहे ह्या ऑर्गॅनिझम्समध्ये तर त्या युकॉरियोटिक असतात. प्रोकॉरियोटिक आणि युकॉरियोटिक हा सेलचा डिफरन्स आहे. हा तुम्ही 11वी-12वी मध्ये बघितला असेल, प्रोकॉरियोट्स आणि युकॉरियोट्स. प्रोकॉरियोट्स हे बेसिक सेल्स असतात आणि युकॉरियोट्स हे डेव्हलप्ड सेल्स असतात. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, मायटोकॉन्ड्रिया असतो आणि प्लास्टिड्स आणि फ्लॅजेला हे पण असतात. हे सगळे सेल मेम्ब्रेन सेलचे ऑर्गनेल्स आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, फ्लॅजेला हे सेलचे काय आहे, ऑर्गनेल आहे, सेलमध्ये असलेले ऑर्गन्स आहेत. हे कॉमेन्साल असतात. कॉमेन्साल म्हणजे दोघं जण एकत्र राहतात, तर पहिल्यापासून दुसऱ्याला फायदाही नाही नुकसानही नाही, आणि दुसऱ्यापासून पहिल्याला फायदाही नाही नुकसान नाही, अशी जी दोन किंवा अनेक ॲनिमलची असोसिएशन असते त्याला कॉमेन्सॅलिझम म्हणतात. त्या कॉमेन्सॅलिझममध्ये राहणारे जे ॲनिमल्स असतात त्यांना कॉमेन्साल असं म्हणतात. नंतर म्युच्युअलिस्टिक असतात. म्युच्युअलिस्टिक म्हणजे दोन किंवा अनेक ॲनिमल एकत्र राहत असतात, पहिल्यापासून दुसऱ्याला फायदा होत असतो आणि दुसऱ्यापासून पहिल्याला फायदा होत असतो, याला म्हणतात म्युच्युअलिझम. या म्युच्युअलिझम नावाच्या असोसिएशनमध्ये जे प्राणी राहत असतात त्यांना म्हणतात म्युच्युअलिस्टिक ॲनिमल्स. आणि काही ॲनिमल्स जे आहेत ते पॅरासायटिक असतात. याच्यामध्ये पॅरासायटिक म्हणजे काय, तर दोन किंवा अनेक ॲनिमल एकत्र राहत असतात, त्यामध्ये एका ॲनिमलपासून दुसऱ्यांना नुकसान असतं आणि दुसऱ्या ॲनिमलपासून पहिल्या ॲनिमलला फायदा असतो. तर तो जो दुसरा ॲनिमल असतो ज्याला फायदा असतो तो पॅरासाइट असतो आणि ज्याचं नुकसान होत असतं तो होस्ट असतो. ही जी असोसिएशन आहे प्राण्यांची याला म्हणतात पॅरासायटिझम. आणि या पॅरासायटिझममध्ये जे ॲनिमल राहत असतात त्यांना म्हणतात पॅरासायटिक. हे पॅरासायटिक जे ते क्लास स्पोरोझुआमध्ये असतात. स्पोरोझुआमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. सगळे जे प्रोटिस्टाचे ॲनिमल्स आहेत त्यामध्ये पॅरासायटिक प्रोटिस्टा जे आहेत ते स्पोरोझुआमध्ये आढळतात. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर एकदम सिम्पल असतं. यामध्ये प्रोटोप्लाझमचं मास असतं आणि याच्यामध्ये सायटोप्लाझम असतो आणि एक किंवा दोन न्यूक्लियाय असतात त्याच्यामध्ये. हे सॉलिटरी असतात किंवा कॉलिनियल असतात. सॉलिटरी म्हणजे जे ॲनिमल्स एकटे एकटे राहतात त्यांना म्हणतात सॉलिटरी, आणि जे ॲनिमल्स ग्रुपमध्ये राहतात त्यांना म्हणतात कॉलोनियल. यांचं न्यूट्रिशन जे आहे ते होलोझोइक असतं, म्हणजे ॲनिमल सारखं न्यूट्रिशन असतं. आणि होलोफायटिक पण काही असतात, त्यांचं न्यूट्रिशन प्लांट लाईक असतं, किंवा काही सॅप्रोझोइक असतात किंवा काही पॅरासायटिक असतात. रेस्पिरेशन आणि एक्सक्रीशन जे आहे याच्यामध्ये हे जनरल सरफेसमधून होत असतं. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स असतात. हे मेनली ऑस्मोरेग्युलेशनचं काम करतात. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे ऑस्मोसिसमुळे जो पाण्याचं ऑस्मोसिसमुळे जे सोल्युशन्सचं कॉन्सन्ट्रेशन बनतं त्याला म्हणतात ऑस्मोरेग्युलेशन. रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रोटिस्टाच्या ॲनिमल्समध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही प्रकारचं असतं. सेक्शुअलमध्ये मेल ॲनिमल, फिमेल ॲनिमल असे दोन ॲनिमल्स असतात. असेक्शुअलमध्ये बडिंग म्हणजे आपण झाडाची फांदी तोडतो आणि ती फांदी लावून टाकतो, तर हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल ॲनिमल असतो, फिमेल ॲनिमल असते, त्यांच्यामध्ये कॉन्ज्युगेशन होतं आणि कॉन्ज्युगेशन नंतर नवीन ॲनिमल तयार होतो, त्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन गॅमिट्स असतात, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. बायनरी किंवा मल्टिपल फिशन होत असतं प्रोटिस्टामध्ये, आणि कॉन्ज्युगेशन पण असतं अडल्ट्समध्ये.
किंवा फ्युजन ऑफ गॅमेट्स पण त्याच्यामध्ये होत असतं. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि मग सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. काही प्रोटोझोनमध्ये लाईफ सायकल खूप कॉम्प्लिकेटेड असतं. याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवलेलं आहे. असेक्शुअल आणि सेक्शुअल फेज त्याच्यामध्ये दिसतात. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, प्लाझ्मोडियम, व्हॉर्टिसेला आणि पॅलिंग. हे ॲनिमल्सचे नाव आहे. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे नावं तुम्ही गुगलमध्ये टाका आणि युग्लिना ॲनिमल कसा दिसतो ते पहा. पॅरामेशियम हे नाव तुम्ही गुगलमध्ये टाका आणि पॅरामेशियम कसा दिसतो त्याचं फिगर बघा. प्लाझ्मोडियम हा पण ॲनिमल कसा दिसतो हे तुम्ही गुगलमध्ये टाकून बघू शकता. प्लाझ्मोडियमचे 2 स्पेसीज आहे, एक प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फाल्सिफ्रम. तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे मलेरिया होत असतो. सो तुम्ही या ऑर्गॅनिझम्सच्या या प्राण्यांचा स्टडी करा गुगलमध्ये पाहून. नाव आता प्रोटिस्टाचं क्लासिफिकेशन आपण पाहूया. प्रोटिस्टा जो आहे त्याच्यामध्ये 2 टेक्सा पडतात. प्रोटोझोन हे ॲनिमल लाईक सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असतात आणि दुसरं आहे अल्गी, हे प्लांट लाईक सिंगल किंवा मल्टी सेल ऑर्गॅनिझम्स असतात. सो प्रोटिस्टाचे 2 भाग पडले, 2 टॅक्सा आहेत, प्रोटोझोन्स आणि अल्गी. तर पहिलं पाहू प्रोटोझोन्स. फायलम प्रोटोझोआ जो आहे तो खूप मोठा असतो आणि खूप मोठा आहे आणि त्याचे बरेचसे ग्रुप पडलेले आहेत. हा जो फायलम आहे याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहे त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये. तर त्याचं जे एक क्लासिफिकेशन आहे जे हायमनने दिलेलं आहे 1940 मध्ये, नंतर हिकमनने 1961 मध्ये दिलेलं आहे आणि स्टोरर याने 1965 मध्ये दिलेलं आहे. तर हा जो फायलम आहे हा 2 सब फायलामध्ये डिवाइड झालेला आहे. ऑर्गन्सची त्यांचे जे प्रोटिस्टाचे जे किंवा प्रोटोझोन्सचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची लोकोमोशन कशी आहे याच्यावरून ते सब फायला पाडलेले आहेत. हे जे 2 सब फायला आहेत त्यांचे 5 क्लासेस पडलेले आहेत आणि हे प्रोटोझोआचं मोस्ट ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन आहे. BM हनिगबर्ग आणि दुसऱ्यांनी 1964 मध्ये ते दिलेलं आहे. याच्यामध्ये कमिटी स्थापन केली गेली होती, टेक्सॉनॉमी आणि टेक्सॉनॉमिक्स प्रॉब्लेमची एक कमिटी होती. तर ती सोसायटी ऑफ प्रोटॉलॉजिस्ट यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग हे फायला जे आहे हे 4 सब फायलममध्ये गेलेले आहे, सार्कोमास्टिकाफोरा, स्पोरोझोआ, निडोफोरा आणि सिलिओफोरा. त्यातला पहिला सब फायलम पाहू आपण, सार्कोमास्टिकोफोरा. फायलम कोणता आहे? प्रोटोझोन्स. किंगडम कोणता आहे? प्रोटिस्टा. त्याचा सब म्हणजे पहिल्यांदा किंगडम म्हणायचा. किंगडम काय आहे? प्रोटिस्टा. आणि त्याचा टॅक्सॉन काय आहे? प्रोटोझोन किंवा फायलम प्रोटोझोआ. ओके. आणि त्याचा सब फायलम आहे सार्कोमास्टिकोफोरा. याच्यामध्ये मोनोमॉर्फिक ॲनिमल्स असतात. एक काइंड ऑफ न्यूक्लिआय असतो आणि याचे सब फायला जे आहेत तर ते लोकोमोटरी ऑर्गनेल्स वरून आहेत. यामध्ये एक सुडोपोडिया असतात किंवा फ्लॅजेला असतात किंवा दोन्ही असतात. हे जे सब फायलम आहे याचं फर्दर क्लासिफिकेशन झालेलं आहे 3 सुपर क्लासमध्ये. पहिलं मास्टिकोफोरा, ओपालिना किंवा ओपॅलिनाटा आणि सार्कोडिना. तर पहिला सुपर क्लास जो आहे तो मास्टिकोफोरा आपण पाहू. सिंपल आहे. याच्यामध्ये ॲनिमल कसे असतात? सिंपल असतात. प्रिमिटिव्ह म्हणजे त्यांचे ऑर्गॅनिझम काही जास्त मोठे डेव्हलप नसतात. त्याच्यामध्ये पेलिकल जे आहे ते पक्क असतं एकदम. यांचं लोकोमोटर ऑर्गनेल्स जे आहे ते फ्लॅजेला असतात. लोकोमोटर ऑर्गनेल्स म्हणजे काय? ज्यामुळे प्राण्याची हालचाल होते त्या ऑर्गनला म्हणतात लोकोमोटरी ऑर्गनेल्स. त्याच्यामध्ये काहींना सिलिया असतात, बाहेरच्या बाजूला असे बारीक बारीक केस असतात. ते केस असे हालत असतात आणि ते पाण्यामध्ये चालत असतात. आपल्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन काय आहे? पाय. मोठ्या ॲनिमल्समध्ये लोकोमोटरी ऑर्गन काय असतं? पाय असतं. पक्ष्यांमध्ये लोकोमोटरी ऑर्गन पाय पण आहेत आणि पंख पण आहे. पंखामुळे ते इकडून तिकडे जाऊ शकतात. सो न्यूट्रिशन जे आहे यांचं ते ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे स्वतः अन्न स्वतः बनवतात. किंवा हेट्रोट्रॉपिक पण त्याच्यामध्ये आढळतात. तर ते दुसऱ्यावरती अन्नासाठी अवलंबून असतात. किंवा काही ॲनिमलमध्ये ऑटोट्रॉपिक पण आहे आणि हेट्रोट्रॉपिक पण आहे. दोघांच्या प्रकारे त्यांचं न्यूट्रिशन होत असतं. आता हा जो सुपर क्लास मास्टिकोफोरा आहे याचे 2 क्लासेस पडलेले आहे, फायटोमास्टिकोफोरा आणि झूमास्टिकोफोरा. पहिला क्लास पाहू आपण, फायटोमास्टिकोफोरा आहे. ओके.
तर हे फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे मोकळे स्वतः हिंडतात. याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल म्हणजे हिरव्या रंगाचं हे पिगमेंट आहे, जे प्लांटमध्ये आढळतं आणि ज्यामुळे प्लांटचा रंग हिरवा असतो. त्या पिगमेंटचं नाव आहे क्लोरोफिल. आणि याच्यामध्ये क्रोमॅटोफोर्स पण असतात. न्यूट्रिशन यांचं होलोफायटिक आहे किंवा फायटोट्रॉपी आहे, म्हणजे प्लांटसारखं यांचं न्यूट्रिशन आहे, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. याच्यामध्ये जे रिझर्व्ह फूड असतं ते स्टार्च असतं किंवा पॅरामायलॉन असतं. स्टार्च एका केमिकलचं नाव आहे, बटाट्यामध्ये स्टार्च असतो. फ्लॅजेला जे ते 1 किंवा 2 असतात, काही वेळेस जास्त पण असू शकतात. सो क्लास फायटोमॅस्टिगोफोरा किंवा फायटोमॅस्टिगोफोरिया याचं एक्झाम्पल आहे युग्लिना, सेरॅटियम आणि नॉक्टिल्युका. बरोबर. नाव क्लास झूमास्टिगोफोरा हे मोस्टली पॅरासायटिक आहे. नंतर क्रोमॅटोफोर्स जे आहेत त्यांचे ते आढळतात. क्लोरोफिल यांच्यामध्ये ॲब्सेंट असतं. झूमास्टिगोफोरा हे पॅरासायटिक ॲनिमल आहे, म्हणजे दुसऱ्यासाठी ते त्यांच्या अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असतात. अशा प्राण्यांना पॅरासाइट असं म्हणतात. जे पॅरासाइटमध्ये जगत असतात त्यांना पॅरासायटिक ॲनिमल असं म्हणतात. यांचं न्यूट्रिशन जे ते होलोझुईक आहे किंवा सॅप्रोझुईक आहे. बरोबर, म्हणजे ॲनिमल लाईक आहे, ॲनिमल लाईक. याचं रिझर्व्ह फूड जे आहे ते ग्लायकोजेन असतं. ग्लायकोजेन एका केमिकलचं नाव आहे. आपल्या लंग्स, आपल्या लिव्हरमध्ये ग्लायकोजेन स्टोअर करून ठेवलेलं असतं. आपल्यामध्ये सुद्धा ग्लायकोजेन असतं. आपल्या रक्तामध्ये जी एक्सेस शुगर असते ती इन्सुलिनच्या मदतीने लिव्हरमध्ये ग्लायकोजेनच्या रूपामध्ये स्टोअर करून ठेवली जाते. आणि ज्यावेळेस आपण उपाशी राहतो त्यावेळेस त्या लिव्हरमधलं ग्लायकोजेनचं रूपांतर परत ग्लुकोजमध्ये होतं आणि ते ग्लुकोज आपल्या शरीराला एनर्जी देत असतं. तर याच्यामध्ये 1, 2 किंवा बऱ्याचशा फ्लॅजेला असतात झूमास्टिगोफोरामध्ये. याचं एक्झाम्पल आहे लेशमॅनिया, ट्रिपॅनोसोमा, ट्रायकोमोनास, ट्रिचोनिम्फा, ट्रायकोनिम्फा. नाव सुपर क्लास ओपॅलिनाटा. यांची पूर्ण बॉडी जी आहे ती सिलिया किंवा फ्लॅजेला याच्याने कव्हर झालेली असते. यामध्ये ऑर्गॅनिझम्स जे आहेत याच्यामध्ये 2 किंवा बरेचसे न्यूक्लिया असतात. मोनोमॉर्फिक ॲनिमल्स त्यांना आपण म्हणतो. याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. बायनरी फिशनने ते रिप्रोडक्शन होतं किंवा सिनगॅमीने ते रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते अनायसोगॅमीने होतं. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे पॅरासायटिक असतात, म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असतात फूडसाठी आणि निवाऱ्यासाठी, म्हणजे हॅबिटॅटसाठी. कोणत्या ॲनिमल यांचे होस्ट कोण आहे तर फ्रॉग आणि टोड याच्यावरती हे पॅरासाइट असतात. याचं एक्झाम्पल आहे ओपॅलिना आणि झेलेरियाला. ह्या ॲनिमल्सचे नावं गुगलमध्ये टाकून ह्या ॲनिमल्सच्या फिगर तुम्ही बघा. ओके, आणि त्या फिगर्स गुगल क्लासरूममध्ये पोस्ट करा, मला दाखवा. ठीक आहे. नाव सुपर क्लास सार्कोडिना. बॉडी ही अमिबॉइड असते. याच्यामध्ये पेलिकल डेफनाइट असतं. न्यूट्रिशन हे होलोझोइक असतं किंवा सॅप्रोझोइक असतं. होलोझोइक म्हणजे ॲनिमल लाईक आणि सॅप्रोझोइक म्हणजे जे डिकम्पोजिंग करणाऱ्या बॅक्टेरिया असतात त्यांचं जे न्यूट्रिशन असतं त्याला म्हणतात सॅप्रोझोइक. लोकोमोशन जे ते सुडोपोडियाने होत असतं यांचं. सार्कोडिनामध्ये जे ॲनिमल्स असतात त्यांचं लोकोमोशन सुडोपोडियाने होत असतं. सुडोपोडिया म्हणजे ॲमिबामध्ये असतात सुडोपोडिया. हा जो सुपर क्लास आहे सार्कोडिना याचे 3 क्लासेस पडलेले आहेत. पहिला क्लास आहे रायझोपोडिया. यामध्ये सुडोपोडिया जे ह्या ॲनिमल्सच्या हे लोबोपोडियामध्ये असतात किंवा फुलोपोडिया असतात किंवा रेटोक्युलोपोडिया असतात. यांच्यामध्ये ॲक्झियल फिलामेंट नसतं. तर सुडोपोडियाचे हे वेगळे प्रकार आहे, लोबोपोडिया, फिलोपोडिया, रेटिक्युलोपोडिया. असे 3 प्रकारचे याच्यामध्ये सुडोपोडिया दिसतात. हे ॲनिमल्स जे आहेत हे फ्री लिव्हिंग असतात किंवा काही पॅरासायटिक असतात. बॉडी यांची ॲमिबॉइड असते आणि नेकेड बॉडी असते, याच्यावरती स्केलेटन नसतं. याचं एक्झाम्पल आहे अमिबा, एंटामिबा आणि आर्सेला. नाव सेकंड क्लास, दुसरा क्लास म्हणजे ॲक्टिनोपोडिया.
सुडोपोडिया याच्यामध्ये ॲक्झोपोडिया असतात, त्याच्यामध्ये ॲक्झियल फिलामेंट्स असतात, स्पेरिकल बॉडीपासून त्या निघालेल्या असतात. स्पेरिकल प्रोटोझोन्स आहेत हे ॲनिमल्स, म्हणजे त्यांचा आकार जो आहे तो गोल असतो, तर याला सन ॲनिमल्क्यूल असं पण म्हणतात. स्केलेटन याच्यामध्ये असतं, सिलिशियस पिक्युल्स असतात याच्यामध्ये, किंवा स्ट्रॉन्शियम सल्फेट असतं यांच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे ॲक्टिनोफ्राईज, नंतर ॲकॅन्थोमेट्रा, बरोबर. तिसरा क्लास आहे पायरोप्लाझ्मिया. याच्यामध्ये स्मॉल पॅरासाइट्स असतात, रेड ब्लड सेलमध्ये ते ॲनिमल्स दिसतात. व्हर्टेब्रेट्सच्या रेड ब्लड सेलमध्ये हे ॲनिमल्स राहतात पॅरासाइट म्हणून, बरोबर. व्हर्टेब्रेट्स म्हणजे काय? ज्यांना पाठीचा कणा आहे ते व्हर्टेब्रेट्स, किंवा ज्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये मणके असतात त्यांना व्हर्टेब्रेट्स ॲनिमल्स असं म्हणतात. लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे जे ॲनिमल्स आहेत हे पहिल्यांदा स्पोरोझोआमध्ये होते, पण यांचा आता वेगळा क्लास केला आहे पायरोप्लाझ्मिया. याची स्पेसिस जे त्यामध्ये स्पोअर्स तयार होत नाही. याचं एक्झाम्पल आहे बेबॅसिया. नाव सब फायलम दुसरा स्पोरोझोआ. हे जे ॲनिमल्स आहेत याच्यामध्ये सब फायलम एंडोपॅरासायटिक आहे, फक्त एंडोपॅरासायटिक ॲनिमल्स याच्यामध्ये असतात. एंडोपॅरासायटिक म्हणजे काय? आता पॅरासाइटचे दोन प्रकार असतात, एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट म्हणजे काय? डास, तो आपल्या शरीरावरती बसतो आणि आपलं रक्त शोषतो, तर डास हा एक्टोपॅरासाइट आहे. एंडोपॅरासाइट म्हणजे काय? तर जंत, म्हणजे आपल्या पोटामध्ये टेनिया सोलियम नावाचा एक जंत असतो, तर तो आपल्या पोटामध्ये राहतो, आतमध्ये राहतो, होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहतो, म्हणून त्यांना एंडोपॅरासाइट म्हटलेलं आहे. ओके. यांचे स्पेशल लोकोमोटरी ऑर्गनेल्स असतात, याच्यामध्ये ॲबसेंट असतात, कारण ते तिथे आतमध्ये चिकटलेले असतात, यांना इकडून तिकडे जायची काही गरज नसते. याच्यामध्ये सुडोपोडिया प्रेझेंट असतात, ते इंजेक्शन, फूडच्या इंजेक्शनसाठी फक्त त्यांचा उपयोग होतो. तर हा जो सब फायलम आहे याचे 3 क्लासेस पडतात. पहिला क्लास टेलिओस्पोरा. यामध्ये स्पोअर्स जे आहेत त्यामध्ये पोलर कॅप्सूल्स असतात आणि फिलामेंट्स असतात. हे स्पोअर्स नेकेड असतात किंवा एनसिस्टेड असतात, म्हणजे सिस्टमध्ये असतात ते एनसिस्टेड, आणि नेकेड म्हणजे त्यांना सिस्ट नसते, ओपन असतात, म्हणून त्यांना म्हणतात नेकेड. याच्यामध्ये रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही प्रकाराने होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे ते आयसोगॅमीने होतं किंवा अनआयसोगॅमीने म्हणतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या ह्या दोन प्रोसेस आहेत, आयसोगॅमी आणि अनआयसोगॅमी. हे ब्लड पॅरासाइट आहे किंवा गट पॅरासाइट आहे. गट म्हणजे काय? ॲलिमेंटरी कॅनल जो आहे त्याला म्हणतात गट, म्हणजे तोंडापासून तर ॲनसपर्यंत जी ट्यूब आपल्या शरीरामधून पास झालेली आहे याच्यामध्ये हे पॅरासाइट असतात व्हर्टेब्रेट्स ॲनिमल्समध्ये. तर याचं नाव ब्लड पॅरासाइट म्हणजे रक्तामध्ये असतात, आणि गट पॅरासाइट म्हणजे ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असतात. तर याचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम आणि मोनोसिस्टिस. प्लाझ्मोडियम मी तुम्हाला सांगितलं, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे मलेरिया होतो. नाव दुसरा क्लास टोक्झोप्लाझ्मिया. याच्यामध्ये स्पोअर्स ॲबसेंट असतात, फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं यांचं, फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं यांचं. हे इंटरनल बडिंगमुळे हे ॲनिमल तयार होतात, म्हणजे झाडाला फांदी फुटते आणि दुसरं झाड तयार होतं असं तुम्ही म्हणा. तर याच्यामध्ये डॉटर सेल्स तयार होतात, त्यामध्ये मदर सेल असते, आणि मदर सेल फायनली डिस्ट्रॉय होऊन जाते, आणि अशा रीतीने त्यांची रिप्रोडक्शनची प्रोसेस असते. याचं एक्झाम्पल आहे टोक्झोप्लाझ्मा. नाव क्लास हॅप्लोस्पोरिया. याच्यामध्ये अमोबॉइड स्पोअर्स असतात. रिप्रोडक्शन फक्त असेक्शुअल मेथडने होतं, मल्टिपल फिशनने यांचं रिप्रोडक्शन होतं. याचं एक्झाम्पल आहे हॅप्लोस्पोरिडियम किंवा इक्थिओस्पोरिडियम. नाव सब फायलम निडोस्पोरिया. याच्यामध्ये पॅरासायटिक ॲनिमल्स असतात,
स्पेशल काइंड ऑफ लोकोमोटरी ऑर्गनेल्स त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. स्पोअर्स जे आहेत त्याच्यामध्ये पोलर फिलामेंट असतात. पोलर फिलामेंट हे स्पेशल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये युनिक कॅरेक्टर्स असतात, युनिक फीचर्स असतात या ॲनिमल्सचे. हा जो सब फायलम आहे निडोस्पोरा, याचे 2 क्लास पडतात. पहिला क्लास आहे मिक्झोस्पोरिडिया. या मिक्झोस्पोरिडियामध्ये स्पोअर्स मोठे असतात आणि ते बऱ्याचशा न्यूक्लियापासून तयार झालेले असतात, किंवा स्पोअर्स 2 किंवा 3 व्हॉल्वमध्ये असतात. हे फिशचे पॅरासाईट आहेत. माशांमध्ये हे पॅरासाईट असतात, माशापासून स्वतःचं अन्न मिळवतात. याचं एक्झाम्पल आहे मिक्झिडियम किंवा मिक्झोबोलस. आलं लक्षात? क्लास मायक्रोस्पोरिडिया दुसरा क्लास आहे हा. याच्यामध्ये स्पोअर्स स्मॉल्स असतात आणि हे एका न्यूक्लियसपासून डेव्हलप झालेले असतात. स्पोअर्समध्ये युनिव्हॉल्व मेम्ब्रेन असतं. इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स हे आर्थ्रोपोडमध्ये किंवा फिशेसमध्ये दिसून येतात. हे जे ॲनिमल्स आहेत हे आर्थ्रोपोडामध्ये, फायलम आर्थ्रोपोडा आहे, खूप मोठा फायलम आहे, त्यामध्ये आणि फिशेसमध्ये हे पॅरासाइट असतात. याचं एक्झाम्पल आहे नोसेमा. नाव सब फायलम चौथा सिलिओफोरा. यामध्ये लोकोमोटर आणि फीडिंग ऑर्गनेल्स जे आहेत ते सेम स्टेजमध्ये सिलिया दिसतात लाईफ सायकलमध्ये. प्रत्येक ॲनिमलमध्ये सिलिया असतात म्हणून त्याला सिलिओफोरा असं म्हटलं आहे. न्यूक्लियाय जो असतो ह्या ऑर्गॅनिझम्समध्ये 2 प्रकारचा असतो. डायमॉर्फिक न्यूक्लियाय असं त्याला म्हणतात. मॅक्रो न्यूक्लियस असतो हा व्हेजिटेटिव्ह आणि पॉलिप्लॉइड असतो. मायक्रो न्यूक्लियस हा रिप्रोडक्टिव्ह असतो आणि डिप्लॉइड असतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं याच्यामध्ये बायनरी फिशनमुळे ते होतं, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते कॉन्ज्युगेशनमुळे होतं. यामध्ये फक्त एकच क्लास आहे सब फायलममध्ये, तो आहे क्लास सिलिएटा. या सिलिएटामध्ये लोकोमोटरी ऑर्गनेल्स हे खूप हेअर लाईक सिलियांनी प्रेझेंट असतात. पूर्ण लाईफमध्ये त्यांना सिलिया असतात. त्यामध्ये 1 किंवा 2 कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स असतात. जरी समुद्रात राहत असले, मरीन म्हणजे काय, समुद्रात राहणारे प्राणी, जरी समुद्रात राहत असले आणि पॅरासायटिक टाईप असले तरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स दिसून येतात. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल हे सुद्धा सेलचं एक ऑर्गनेल आहे. त्याच्यामध्ये माउथ असतं, सिस्टोसोम किंवा सिस्टोस्टोम, आणि गलेट असते. याच्यामध्ये फ्यू पॅरासायटिक फॉर्ममध्ये गलेट दिसून येते. ॲनल ॲपर्चर पण असतं, सायटोपेक, हे परमनंट असतं. यामध्ये 2 काइंडचे न्यूक्लियाय असतात. लार्ज जे असतं त्याला म्हणतात मॅक्रो न्यूक्लियस, आणि स्मॉल जो असतो त्याला म्हणतात मायक्रो न्यूक्लियस. याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम, व्हॉर्टिसेला आणि बॅलंटिडियम. बरोबर. तर हे आपण प्रोटिस्टा किंवा किंगडम प्रोटिस्टामधले सगळे सब फायलम आणि क्लास बघितले. बरोबर. तर पुढचा टॉपिक आहे आपला लोकोमोटरी ऑर्गनेल्स अँड लोकोमोशन इन प्रोटोझोआ. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आज आपण इथे थांबूया. ठीक आहे. सो तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी बेस्ट लक, आणि चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. ठीक आहे. मागच्या वर्षी 4 लोकांनी TYBSCला झुलॉजी घेतलं. अजून तुम्हाला TYला दूर आहे, पण तुम्हाला मी आत्तापासून सांगून ठेवतो अभ्यास करण्यासाठी. नंतर त्याच्या मागच्या वर्षी 2 लोकांनी झुलॉजी घेतलं होतं. त्याच्या मागच्या वर्षी पण 2 लोकांनी झुलॉजी घेतलं होतं. तर बरेचसे विद्यार्थी झुलॉजीला पण ॲडमिशन घेतात. TYBSC झुलॉजी करतात. कोणी MJ कॉलेजला केलं आहे, कोणी चोपडा कॉलेजला केलेलं आहे, कोणी बेंडाळे कॉलेजला केलं आहे. बेंडाळे कॉलेज जळगावला आहे. तर त्यांनी बेंडाळे कॉलेजमध्ये TYBSC झुलॉजी केलं, किंवा MJ कॉलेज जे जळगावचं तिथे पण TYBSC झुलॉजी केलं, किंवा चोपडा कॉलेजमध्ये पण त्यांनी झुलॉजी केलं. आणि आपले 2 मुली ह्या वर्षी MSc झुलॉजी करताय. चोपडा कॉलेजलाच करतील किंवा MJ कॉलेजला करतील किंवा नूतन मराठाला करतील, तिथे MSc झुलॉजी करताय, किंवा प्रताप कॉलेजला पण करतील अंमळनेरला. आणि त्याच्या मागच्या वर्षी 2 मुली आपल्या MSc झुलॉजी झालेल्या आहेत. सो तुम्ही
आत्तापासून झुलॉजीचा चांगला अभ्यास करा. केमिस्ट्रीचे MSc भरपूर मिळतात, त्यामुळे त्यांना नोकरी जी आहे ती मिळत नाही. पण झुलॉजीचे MSc किंवा PhD खूप कमी आहे. झुलॉजीमध्ये तुम्हाला जॉब चांगला मिळू शकतो. तर झुलॉजी करून तुम्हाला MSc PhD करून खूप स्कोप आहे. तर आता लोकोमोटरी ऑर्गॅनेल्स आणि लोकोमोशन इन प्रोटोझोआ हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे थांबूया. ठीक आहे.